नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे पेपरला सुरुवात झालेली असते. जवळजवळ संपण्यासाठी 2च मिनटं बाकी असतात. त्याच वेळेला म्हणजे बऱ्याच वेळचे तिला कळा येत असतात, पण कंट्रोल करून फक्त पेपर लिहिण्यावरती काव्या फोकस करत होती. पण बघता बघता काळांचं प्रेशर वाढलं, प्रमाण वाढलं आणि तिची वॉटर बॅग पण फुटली. त्याच्यानंतर डिलिव्हरीची प्रोसेस जी असते ती सुरू झालेली आपण पाहू शकतो, कारण तिच्या याच्यातनं पाणी निघू लागलेलं असतं आणि बाळाला फक्त 2च मिनटं असं म्हणत ती स्वतःला दिलासा देऊ लागते. बाळाला म्हणते की माझं 2च मिनटाचा पेपर बाकी, थोडंसं थांब. आणि बघता बघता तो पूर्ण पेपर लिहिला आणि एक जोराच्या आरोळी ठोकत काव्या जोरात ओरडून उठते. तिच्या पोटातल्या कळा चालू झालेल्या पाहिल्यानंतर तिच्या मैत्रिणी तिच्या आसपास येतात तिला मदत करण्यासाठी. आपण बाहेर पाहू शकतो काव्या अजून पेपर देऊन बाहेर आलेले नाही, म्हणून आपले पार्थ, जीवा, नंदिनी हे सगळे बाहेर गप्पा गोष्टी करत उभे असतात. त्यात पाऊस पण खूप आहे. अगदी उभं राहायला पण जागा नाही. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे टेन्शन आलेलं असतं. एवढ्या पावसात आजच एवढा पाऊस कसा पडला आहे बुवा. तर इथे इतका भयंकर पाऊस चालू आहे आणि जीवा पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण पार्थ काही केला बोलत नाही. नंदिनी म्हणते एक ना एक दिवस तर बोलतीलच ना, जाऊ द्या थोडासा आपण संयम ठेवूया. आणि त्याच वेळेला पार्थ कोण आहे अशी हाक मारत एक बाई आलेली असते. तिच्याकडे मग पार्थ जातो आणि म्हणतो की मी आहे. मग ती सांगू लागते की काव्याला लेबर पेन सुरू झाला, तिची वॉटर बॅग फुटली. ही गोष्ट जरा जास्त सिरियस आहे. तर आपण पाहू शकतो ती बाई ज्या वेळेस सांगते तर पार्थ आणि नंदिनी, जीवा सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. आता काय करायचं हा मोठा प्रश्न. इतका वेळ कसं आपली काव्य बसून गपचूप राहिली हाही एक प्रश्न. त्यातच पार्थ म्हणतो की तू लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल कर, मी काव्याला घेऊन येतो. काव्याला बघण्यासाठी इतका जोरात धावत पार्थ असा क्लासरूमपर्यंत जातो. तिथे काव्याची अवस्था पाहतो. काव्य जवळजवळ ग्लानीतच झालेली असते आणि नंदिनीला काही सुचेना. मग नंदिनी म्हणते की काय करावं. तर अजूनही पाऊस खूप असल्यामुळे ॲम्ब्युलन्स लवकर पोचू शकणार नाही. आता नंदिनी कॉल करून आर्याला तिची कंडिशन दाखवण्याचा प्रयत्न करणार. त्याच वेळेला इथे कॉल आलेला असतो आईंचा. तर आई विचारू लागतात की तुम्ही काय करतायत, पेपर वगैरे झाला की नाही. आणि जोरात काव्याची आरोळी ऐकायला येते आणि मग इथे नंदिनी म्हणते मी तुम्हाला नंतर कॉल करते, नंतर सांगते सगळं. आणि इथे आपला जीवा आकांत असं करत असतो की काही करून ॲम्ब्युलन्स यायला हवी, पण ॲम्ब्युलन्स काही केल्या तयारच नाही यायला, कारण पावसात जितक्या ॲम्ब्युलन्सला कॉल केला त्या सगळे अडकलेले आहे. पाऊस अगदी खूपच गुडघ्यापर्यंत साचलेला आहे. आता आर्या इथे फोन व्हिडिओ कॉल रिसीव करते तर तिला तिथली गोष्ट समजते. मग ती आपल्याला काव्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. काव्याला सांगते की अजिबात झोपायचं नाही, मोठा मोठा श्वास घ्यायचा आणि पुश करायचं. अगदी झोप आली तर ती उडव. तर इथे त्याच वेळेला जीवाला कॉल करून पार्थ विचारतो ॲम्ब्युलन्स येते की नाही. तर जीवा सांगतो काही केलं ॲम्ब्युलन्स यायलाच तयार नाही, बाहेर पण खूप पाणी साचलं आहे, अगदी आपण आपली गाडीसुद्धा बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. तर इतक्या कंडिशन खराब आहे. तर आता काय करायचं. आता ही जी आर्या आहे ना ती व्हिडिओ कॉलवरती सगळं ऐकत पण असते आणि पाहत पण असते. मग ती आता नंदिनीला सांगू लागते की बाहेर पाऊस खूप आहे, मी तिकडे येऊ का, पण तू पण दोन जीवांची आहे, तुलाही इथनं बाहेर पडता येणार नाही असं काव्याला आता इथे बाबा सांगू लागतात, कारण ते स्वतःच अडकले तिथे. पाऊस खूप वाढल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं आहे. तर इकडे घरी ना आता जीवाकडनं कळलेलं असतं मानिनीला की तिकडे लेबर पेन सुरू झालं आहे. मग ती म्हणते अरे देवा, तिला 8व्या महिन्यात डिलिव्हरी होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि आपण ह्या गडबडीत विसरूनच गेलो की तिचा कालच 8वा महिना चालू झाला आहे. आता काय करायचं रे, तिचं आपण एवढं मोठं गोष्ट कशी काय विसरली. तर आता तिने डोक्याला हात लावला आहे आणि त्याच वेळेला पाठीमागे रम्या आणि तिची आई हे सगळं ऐकत असते. सगळ्यांना मोठा शॉक बसला आहे. आता ह्या परीक्षे सेंटरमध्येच तिचं पोट दुखू लागले, वॉटर बॅग फुटली आहे. आता काय करायचं हा मोठा प्रश्न. तर इथे मानिनी सांगते की काही कर, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, ॲम्ब्युलन्सची सोय कर, तू फोन ठेव. मग तो ॲम्ब्युलन्सवाल्यांना वेगवेगळ्या कॉल करून विचारू लागतो की तुम्ही आहात का, पण कोणीही यायला तयार नाही. पावसाचा जोर इतका आहे ना, अगदी गुडघ्याच्या वर पाणी चढतच चालले. सगळेजण टेन्शनमध्ये. वसुंधरा मानिनीला विचारते काय झालं. मग ती सगळी घडलेली हकीकत सांगते आणि वसुंधराला पण खरंच खूप वाईट वाटतं. बाई कसं व्हायचं आता हे सगळं, खूप टेन्शन येऊ लागलेलं असतं. त्यात निगेटिव्ह बोलू नका मानिनी त्यांना म्हणते, कारण तुम्ही निगेटिव्ह बोलतात नाही. तसंच होतं, काल तुम्ही बोलल्या ना तर झालं बघा, आज तुमच्या तोंडातनं शब्द निघाले ते खरं ठरले. आता इथे मानिनी त्यांच्या दोघींवरती पण चिडते परत एकदा आणि भाऊजींना म्हणते की आत्ताच्या आत्ता कॅब बुक करा, आपण सेंटरला जिथे पेपर देतील तिथे आपण जाऊया.
तर इथे ऑनलाईन एकही कॅब नाही, कारण पावसाने अगदी रस्ते तुडुंब भरले, कोणी गाडी काढायलाच तयार नाही. घरात एक पण गाडी नाही. मानिनीला प्रश्न पडला आहे कशी जाऊ मी. इकडे मात्र आपण पाहू शकतो की सगळेजण कॉलवरती एकमेकांशी कनेक्ट आहे आणि ॲम्ब्युलन्स काही केलं येतच नाही. तर आता काय करायचं. आर्याने आता इथे डिसिजन घेतला आहे. लेबर पेन सुरू झाले, वॉटर बॅग फुटली, तिला आणता बराच उशीर होऊन जाईल आणि कंडिशन क्रिटिकल होऊन जाईल. जिथे आहे तिथेच आपण आता तिची डिलेवरी करायची, कारण ती करणं गरजेचं आहे. तर नंदिनी तू डिलेवरी करशील का. बस एवढ्या प्रश्नावरती नंदिनीला घाम फुटला, हातापायाचं कापरं होऊ लागलं, अगदी उभं राहिल्याशी झाली ती. तिच्या हातातली प्राणच निघून जातात. तर ती म्हणते हे काय बोलते, हे एक्सपर्ट लोकांचं काम, डॉक्टर लोकांचं काम, मी नाही करू शकणार. तर इथे काव्याला वाचवायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल असं आर्याने ठणकावून सांगितले असते. तर इथे जीवाच्या तोंडून कळतं मानिनीला की तिकडे डिलेवरी करण्याची खूपच जास्त गरज आहे आणि ती डिलेवरी आता करणार कोण, तर आपली नंदिनीला कसं जमेल हे, हाही प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण आता नंदिनी तुला हे करावंच लागेल, कारण सिरियस कंडिशन आहे. बाळाला आणि बाळाच्या आईला वाचवायचं असेल तर जिथे आहे तिथंच मी जसं सांगते तसं करत जा. आता नंदिनी तयार नसते, पण आर्या आपल्या नंदिनीला म्हणते की ताई काहीतरी कर ना, माझा जीव खूपच जाईल असं झालं आहे, मला खूप त्रास होतो आहे, मला कर ना कर असं म्हटल्यावरती आता नंदिनी जड अंतकरणाने पार्थकडे पाहते. पार्थ म्हणतो की मी तुझ्या सोबतीला आहे, आपण दोघंजणं मिळून करू, जे व्हायचं ते होईल, फक्त आपण प्रयत्न केले असं तर आपल्याला वाटायला हवं ना. प्रयत्नच केले नाही असं तर व्हायला नको. तर आता इथे आर्याने सांगितल्याप्रमाणे आता इथे टेबल तयार केला आहे. त्या टेबलवरती आपल्या काव्याला झोपवण्यात आलं. आजूबाजूनी तिच्या छत्र्या घेऊन बायका उभ्या असतात, कारण बाजूच्या लोकांना काही दिसू नये. त्यातच तिच्या अंगावरती कवर करण्यासाठी कपडा टाकायचा, तर काय टाकावा हा मोठा प्रश्न. तो शोधण्यासाठी आता गेलेला असतो आपला पार्थ. आणि गरम पाणी आणायला लावले, शिजर आणायला लावली, तर त्या कात्री वगैरे आणायला ते सगळेजण गेले. चिमटा पण पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आणायला वेगवेगळ्या ठिकाणी ते क्लासरूममधली मुलं पण मदत करतात. तर आता कपडा म्हटल्यावरती इथे ओढणी आठवली आपल्या नंदिनीने मग सगळ्या लेडीजला सांगितलं की प्लीज तुमच्या सगळ्यांच्या ओढण्या द्याल का. तर त्या सगळ्या ओढण्या मिळून इथे आपण पाहतोय इथे छान प्रकारे कवरअप करण्यासाठी आपल्या काव्याला कपडा तयार करण्यात आला आणि व्यवस्थित तिला कवर केलं आहे. तिची डिलेवरी सुरू करण्यातच येते, कारण आर्या सांगते तसं नंदिनी करते. आता आर्याने सांगितलं की गरम पाणी आणा, तर आपला पार्थ गेलेला आहे गरम पाणी आणण्यासाठी. गरम पाण्याने मग ते सगळं क्लीन करून पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. आर्या म्हणत असते की नंदिनी तू अजिबात काळजी करू नको, होईल तुझ्याकडनं, होईल, करावंच लागेल, खूप महत्त्वाचं आहे हे. तर आता इथे आपण पाहू शकतो की करावंच लागेल म्हटलं होतं, करण्याचा प्रयत्न आपली नंदिनी करते. तर आता पुढची प्रोसेस चालू झाली, ती म्हणजे ओल्या कपड्याने गरम पाण्याने बुडवून असं तिथलं सगळं क्लीन करणं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस चालूच आहे. तर इकडे घरी मानिनीला मात्र भरपूर टेन्शन आले, काय करावं सुचेना. मग ती सारखी फोन करून याला विचार त्याला विचार असं तिचं चालू आहे. तिला असं झालं की चालून जाऊ, उडून जाऊन, पळून जाऊ, कशी जाऊ काय ठाऊक. तर आता तिचं ते टेन्शन पाहताना पाठीमागे रम्या तिच्या आईला म्हणते, जर नंदिनीने डिलेवरी केली बाळाला आणि बाळाला जर काही झालं तर ह्या दोघी बहिणी आयुष्यभर एकमेकींचं तोंडसुद्धा पाहणार नाही. तर ही गोष्ट कशी वाटते तुला. वसुंधरा म्हणते, काय बोलतेस तू, तुझ्या जिभेला काय हाड. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून तिला ह्या गोष्टी नुसत्या ऐकल्या तरी अंगाला काटा येतो. पण रम्याला मात्र काही होत नाही. रम्या ना गेंड्याच्या कातडीची, तिला फक्त एकच गोष्ट सुचते की यांचं घर मोडेल, संसार मोडेल आणि पार्थ माझं होईल, एवढंच तिच्या डोक्यात आहे. तर आता आपला पार्थ गरम पाणी घेऊन, शिजरी घेऊन, चिमटा घेऊन, एक रुमाल घेऊन निघालेला असतो क्लासरूमच्या दिशेने. आता ही जी बिंडोक बडबड चाललेली आहे ना रम्याची, तिने बोलावं काय आणि तसं घडावं काय, तशीच खरंच गोष्टी घडतायत. तर आता आपण पाहू शकतो व्हिडिओ कॉलवरती आपली आर्यानं आपल्या नंदिनीला सांगत असते की काय काय करायचं. मग ती आता प्रोसेस करते, तसं पुश करायला पार्थला पण सांगते की तू तुझ्या बायकोला असं थोडं पुश करण्यासाठी असं मोटिवेट कर. तर आता तिथे ती प्रोसेस चालू झालेली आहे आणि आपला पार्थ ना तो नंदिनी आपल्या काव्याला सांगतोय की कसं कसं करायचं. आर्या जसं सांगते तसं करायचं. ती जोरात बळ लावून ते सगळं करते, कारण प्रीमॅच्युअर बेबी म्हटल्यावर त्याला त्याचं डिलिव्हरी करता नाही येणार, तर त्याला पुश करावं लागेल. तर ती जोर लावून बाळ खाली ढकलण्याचा प्रयत्न करते. मात्र इथे आपण पाहतोय की रम्या फार खुश आहे, कारण गुरुजींची भविष्यवाणी होती की बाळ हातात दिसत नाही, प्रेग्नेंट आहे ही, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ते हिच्या हातापर्यंत पोचेल, हिला मिळेल की नाही का कुणास ठाऊक.
ही जी गोष्ट आहे ना, रम्याने आता इथे तिच्या आईला ऐकून पण दाखवली. तिचं म्हणणं आहे की आता बाळ गेलं आहे म्हटल्यावरती पार्थ पण खूप चिडेल आणि तोही त्याच्या आपल्या काव्याला सोडूनच देईल. म्हणजे मग कळत नकळतपणे काव्याचा हा जो पार्थ आहे हा रम्यालाच मिळणार. रम्या मात्र भारी खुश आहे, तिला तिचं स्वर्ग सुख मिळणार आहे असं वाटू लागलेलं आहे. आणि इकडे आपली काव्या प्रोमोमध्ये आपण पाहतोय की खूप जोरजोरात पेन होतोय, तर ती प्रेग्नन्सी नंतर आपल्या बाळाला डिलेवरीसाठी काळा देत असते. काळा खूप जोरजोरात द्यायच्या आहे, त्या पण मदत करायचं बाळाला ह्या इथूनच. आणि बाळ बघा जन्माला आलंही, बाळ आलं जन्माला आणि बाळ रडत नाही. ही गोष्ट काव्याच्या लक्षात येते. काव्य मग त्यांना विचारू लागते की बाळ रडत का नाही. त्या प्रश्नावरती कुणाकडे काहीच उत्तर नाही आहे. म्हणजे आपलं बाळ गेलं का ही एक भीती आहे. तर पुढील भागात आपण पाहू शकतो की आपल्या नंदिनीच्या हातात गोंडस असं बाळ आहे आणि ते बाळ तिने पार्थकडे दिलं. पार्थकडनं ते आपल्या काव्यापर्यंत पण पोचणं. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.